नमस्कार. हा व्हिडिओ स्किप करू नका. आपोआपसात भांडण लावणाऱ्या लोकांना शांतपणे धडा कसा शिकवायचा, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यामधला शेवटचा पॉईंट खूप इम्पॉर्टंट असणार आहे. आपल्या आयुष्यात काही लोक असे असतात जे स्वतः काहीच करत नाहीत, पण इतरांच्या नात्यांमध्ये आग लावण्याचे काम मात्र खूप चांगले करतात. ते तुमच्या आणि तुमच्या मित्रांमध्ये, कुटुंबात, नातेवाईकांमध्ये किंवा सहकार्यामध्ये गैरसमज निर्माण करतात. त्यांना भांडण पाहण्यात मजा येते, पण अशा लोकांना ओढून, भांडून किंवा रागाने उत्तर दिल्यास परिस्थिती आणखी वाईट होते. म्हणूनच त्यांना शांतपणे, हुशारीने आणि संयमाने धडा शिकवणे खूप गरजेचे असते. सर्वात पहिली गोष्ट, अशा लोकांना लगेच ओळखा जे लोक नेहमी दुसऱ्यांबद्दल नकारात्मक बोलतात. एका व्यक्तीने बोलणे दुसऱ्यांना सांगतात आणि प्रत्येक गोष्टीत त्यांचे तुझ्याबद्दल असे म्हटले असे सांगून आग लावतात. तेच लोक भांडण लावणारे असतात. जेव्हा तुम्ही त्यांना ओळखता तेव्हा तुम्ही त्यांच्यापासून सावध राहायला सुरुवात करता. दुसरी गोष्ट, त्यांच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. कोणी येऊन तुम्हाला म्हणाले की तो तुझ्याबद्दल वाईट बोलतोय तर लगेच रागाने प्रतिक्रिया देऊ नका, कारण अशा लोकांचे पहिले शस्त्र म्हणजे तुमची घाईघाईची प्रतिक्रिया. जर तुम्ही शांत राहिलात, विचार केला आणि सत्य पडताळले तर त्यांची योजना तिथेच संपते. तिसरी गोष्ट, थेट संबंधित व्यक्तीशी बोला. कोणीतरी तुमच्या गैरसमज निर्माण करत असेल तर त्या व्यक्तीकडे जाऊन शांतपणे बोला. माझ्याबद्दल असे काही बोलले गेलेले आहेत, ते खरे आहे का, असे विचारल्याने अनेक गैरसमज तिथेच संपतात. जे लोक भांडण लावतात त्यांना सर्वात जास्त भीती असते ती म्हणजे लोकांनी थेट एकमेकांशी संवाद साधण्याची. चौथी गोष्ट, भावनांवर नियंत्रण ठेवा. भांडण लावणाऱ्या लोकांचे मुख्य लक्ष असे असते की तुम्ही रागात यावे, कारण रागात माणूस चुकीचे निर्णय घेतो. म्हणून कोणी काहीही बोलले तरी लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी थोडा वेळ घ्या, शांत व्हा आणि मग निर्णय घ्या. शांत माणूस नेहमी जिंकतो. पाचवी गोष्ट, त्यांना जास्त महत्त्व देऊ नका. काही लोकांना लक्ष मिळवण्यासाठी ते भांडण लावतात. जर तुम्ही त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देत राहिलात तर ते आणखी उत्साहित होतात. पण जेव्हा तुम्ही त्यांना दुर्लक्ष करता, त्यांच्या बोलण्यावर प्रतिक्रिया देत नाही, तेव्हा त्यांची ताकद आपोआप कमी होते. सहावी गोष्ट, तुमची इमेज मजबूत ठेवा. तुमचे वागणे, तुमचे शब्द आणि तुमचे काम असे ठेवा की लोक तुमच्यावर सहज विश्वास ठेवतील. जेव्हा तुमची प्रतिमा चांगली असते तेव्हा कोणीही तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी सांगितल्या तरी लोक लगेच विश्वास ठेवत नाही. अशा प्रकारे तुम्ही शांतपणे भांडण लावणाऱ्या लोकांना धडा शिकवाल. सातवी गोष्ट, गुपिते कमी लोकांशी शेअर करा. अनेक वेळा भांडण लावणारे लोक तुमचीच माहिती वापरून गैरसमज निर्माण करतात. म्हणून तुमच्या वैयक्तिक गोष्टी प्रत्येकाला सांगू नका. जितकी कमी माहिती त्यांच्या हातात असेल तितकी कमी आग ते लावू शकतील. आठवी गोष्ट, सकारात्मक वातावरण तयार करा. जेव्हा तुम्ही लोकांशी चांगले वागता, सर्वांशी स्पष्टपणे बोलता आणि गैरसमज लगेच दूर करता, तेव्हा भांडण लावणाऱ्या कधीच मिळत नाही. सकारात्मक वातावरण हे त्यांच्या योजनेवर सर्वात मोठे उत्तर असते. नववी गोष्ट, त्यांना शांतपणे समज द्या. कधीकधी योग्य वेळ पाहून त्या व्यक्तीला शांतपणे सांगा की तुमच्या अशा बोलण्यामुळे लोकांमध्ये गैरसमज निर्माण होतात. ओढून नाही तर शांत शब्दात सांगितल्यास त्यांना स्वतःची चूक लक्षात येते. दहावी गोष्ट, स्वतःच्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करा. जे लोक स्वतःच्या कामात व्यस्त असतात, प्रगतीवर लक्ष ठेवतात, त्यांच्याबद्दल भांडण लावणाऱ्यांना जास्त काही करता येत नाही, कारण
त्यांच्याकडे प्रतिक्रिया देण्यासाठी वेळच नसतो. तुमची प्रगतीच त्यांना सर्वात मोठा धडा शिकवते. लक्षात ठेवा, भांडण लावणाऱ्या लोकांना मोठ्याने हरवायची गरज नसते. त्यांना शांतपणे, संयमाने आणि बुद्धीने हरवायचे असते. जेव्हा तुम्ही रागाऐवजी शांततेचा मार्ग निवडता तेव्हा तुम्ही फक्त भांडण टाळत नाही तर लोकांच्या नजरेत तुमचा मानही वाढवता. 11वी गोष्ट, त्यांच्या समोर जास्त रिॲक्ट करू नका. भांडण लावणाऱ्या लोकांना तुमच्या चेहऱ्यावरचा राग, अस्वस्थता आणि तणाव पाहायचा असतो. ते तुमच्या भावनांवर जगतात. म्हणून जेव्हा ते काहीतरी सांगतात तेव्हा चेहऱ्यावर शांत भाव ठेवा. असं आहे का? ठीक आहे, मी पाहतो, एवढंच बोला. तुमची शांत प्रतिक्रिया त्यांना आतून हादरवते. 12वी गोष्ट, पुराव्याशिवाय काहीही मान्य करू नका. कोणी काही सांगितलं तरी त्यावर लगेच विश्वास ठेवू नका. तू म्हणतोस ते ठीक आहे, पण मी स्वतःला बोलून घेईन असे स्पष्ट सांगा. जेव्हा तुम्ही सत्य पडताळता तेव्हा त्यांची खेळ उघडी पडते. 13वी गोष्ट, सार्वजनिक वाद टाळा. अशा लोकांना सगळ्यांसमोर नाट्य हवी असतं. जर तुम्ही त्यांच्याशी सार्वजनिक वाद घालता तर त्यांना तेच हवं असतं. त्यामुळे वाद वाढू नका. गरज असेल तर 4 डोळ्यात शांतपणे बोला. शांत माणूस नेहमी लोकांच्या नजरेत मोठा ठरतो. 14वी गोष्ट, तुमची बॉडी लँग्वेज मजबूत ठेवा. सरळ उभे राहा, डोळ्यात डोळे घालून बोला आणि आत्मविश्वास दाखवा. जेव्हा तुम्ही घाबरत नाही तेव्हा दिसतं तेव्हा समोरच्याची हिंमत कमी होते. भांडण लावणाऱ्याला कमजोर लोक हवे असतात, मजबूत नाही. 15वी गोष्ट, मी ऐकलंय ऐवजी मी पाहिलंय वर विश्वास ठेवा. लोक काय म्हणतात यापेक्षा तुम्ही स्वतः काय अनुभवता हे महत्त्वाचं आहे. एखाद्याबद्दल अफवा ऐकून नातं तोडू नका. प्रत्यक्ष अनुभव घ्या. त्यामुळे कोणालाही तुमच्यात फूट पाडता येणार नाही. 16वी गोष्ट, स्वतः शांत राहून त्यांना अस्वस्थ करा. जेव्हा ते भडकवण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्ही शांत राहता तेव्हा तेच अस्वस्थ होतात, कारण त्यांची अपेक्षा असते की तुम्ही रागावलात. तुमची शांतता त्यांच्यासाठी शिक्षा ठरते. 17वी गोष्ट, तुमचे संकल्प मजबूत ठेवा. विश्वासू लोकांचा छोटा पण मजबूत गट तयार ठेवा. जेव्हा तुमच्यात पारदर्शकता असते तेव्हा कोणीही बाहेरचा माणूस येऊन गैरसमज निर्माण करू शकत नाही. 18वी गोष्ट, वेळेवर स्पष्टता द्या. गैरसमज वाढून देऊ नका. लहान शंकेवरही लगेच चर्चा करा. जितका उशीर कराल तितकं भांडण लावणाऱ्यांची संधी वाढेल. 19वी गोष्ट, लोकांच्या शब्दांना वजन देऊ नका. प्रत्येक वाक्याला प्रतिक्रिया देणं म्हणजे त्यांना महत्त्व देणं. काही वेळा शांत राहणं हे सगळ्यात मोठं उत्तर असतं. 20वी गोष्ट, तुमची प्रगती त्यांना उत्तर ठरू द्या. भांडण लावणारे लोक बहुतेक वेळा स्वतः काही साध्य करत नाहीत, म्हणून ते इतरांचं नातं तोडण्याचा प्रयत्न करतात. पण जेव्हा तुम्ही तुमच्या कामात पुढे जाता, यश मिळवता आणि नातेसंबंध टिकवता तेव्हा त्यांना सर्वात मोठा धडा मिळतो. 21वी गोष्ट, कधीकधी पूर्ण दुर्लक्ष करा. काही लोकांना सुधारण्याची इच्छा नसते. त्यांना शब्दांनी नाही तर दुर्लक्षाने धडा शिकवावा लागतो. तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देणं बंद करा. तेव्हा ते स्वतःहून शांत होतात. 22वी गोष्ट, शांततेत ताकद असते हे लक्षात ठेवा. जोरात ओरडणं म्हणजे ताकद नाही. संयम, समजूतदारपणा आणि स्पष्ट ही खरी ताकद आहे. 23वी गोष्ट, तुमचा स्वाभिमान जपा. कोणी कितीही भडकवलं तरी स्वतःचा दर्जा खाली आणू नका.
तुमचे शब्द आणि वागणं हे तुमच्या व्यक्तिमत्त्वाचं प्रतिबिंब असतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा अशा तुमच्या मित्रांना, आणि कमेंटमध्ये शांत असे नक्कीच लिहा. असे व्हिडिओ या चॅनलवर खूप अवेलेबल आहे, तुम्ही पाहूही शकता. धन्यवाद.